नमस्कार. आलोकशाहीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आलोक जत्राटकर आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण आलोकशाहीच्या या डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेसाठी या ठिकाणी आमच्याशी जोडले गेलेले आहात. सर्व दर्शकांचं मी स्वागत करतो. आणि डॉक्टर भालचंद्र काकडे हे आमचे संशोधक मित्र यांच्या निधनाला आज 3 वर्ष होत आहेत आणि त्यांचा आज स्मृतिदिन आहे. आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पहिल्या स्मृतिदिनापासून आम्ही काही मित्रमंडळींनी ही व्याख्यानमाला चालू केली आणि विशेषतः विज्ञानाला वाहिलेली अशी ही व्याख्यानमाला आहे. विज्ञान सर्वसामान्य माणसांना सोपं करून सांगणं हे जीवितकार्य डॉक्टर काकडे यांनी स्वीकारलेलं होतं आणि त्यांचा हा वारसा पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीनं आम्ही त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या स्मृतिदिनी हा कार्यक्रम घेतो आहोत. सुरुवातीलाच मी आमचे मित्र डॉक्टर काकडे यांच्या पवित्र स्मृतीला मनापासून अभिवादन करतो. आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे त्यांना अभिवादन करतो. मित्रहो, डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये आजचे जे आपले वक्ते आहेत ते डॉक्टर काकडे आणि माझे आमचे दोघांचेही समान मित्र आहेत. श्री विनय कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे. मूळचे अभियंते आहेत. आज टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स या कंपनीमध्ये गेली 20 वर्षाहून अधिक काळ ते कार्यरत आहेत. डॉक्टर कुलकर्णी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं एका संघर्षातून माणूस किती मोठा पल्ला गाठू शकतो याचं ते उदाहरण आहेत. अगदी 9वीत असल्यापासून मी त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे त्यांचा हा सगळा संघर्षमय प्रवास मी बघितलेला आहे. निपाणीजवळच्या बेनाडी सारख्या छोट्या गावातून येऊन एमटेक इंजिनिअरिंगमध्ये करण्यापर्यंत त्यांनी जो काही संघर्ष केलेला आहे, जे मेरिट त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे त्याला तोड नाही. आणि ते खरं तर प्रत्येक गावातल्या मुलासाठी आदर्शवत अशी विनय कुलकर्णी यांची वाटचाल आहे. एमटेक त्यांनी जे केलेलं आहे ते हायड्रॉलिक्स आणि वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट या विषयामध्ये विनयने एमटेक केलेलं आहे. आणि तेव्हापासूनच त्यांनी जल अभियांत्रिकी हे त्यांचं स्पेशलायझेशन आहे. विशेषतः स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये भारतामधल्या काही आघाडीच्या अभियंत्यांपैकी ते एक आहेत. आणि त्यांनी अनेक प्रोजेक्ट गेल्या 20 वर्षामध्ये टाटासाठी केलेले आहेत. त्याच्या आधी त्यांनी अभियंता म्हणूनही काही अनेक कामं केलेली आहेत. विशेषतः ऑटो सेक्टर संदर्भातही त्यांनी कामं केलेली आहेत. तर विनय हे अभियांत्रिकीच्या क्षेत्रामध्ये मी जसं म्हणालो की स्टॉर्म वॉटर स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. वॉटर रिसोर्स इंजिनियर म्हणून त्यांनी अनेक प्रकल्पांवरती योगदान दिलेलं आहे. म्हणजे देशातील अनेक धरणं असतील, धरणांचे कालवे असतील, अनेक प्रकल्प असतील इन्फ्रास्ट्रक्चरचे, तर त्यांचे DPR तयार करण्यापासून ते त्यांची अंमलबजावणी करण्यापर्यंतची कामगिरी विनय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. खाजगी प्रकल्पांच्या बरोबरच केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये विनय यांचं योगदान फार महत्त्वपूर्ण स्वरूपाचं असं राहिलेलं आहे. आणि काही वानगी दाखल जर काही सांगायची झाली तर चाकण इथला जो औद्योगिक आणि लॉजिस्टिकचा जो पार्क उभा झालेला आहे तर त्याच्यासाठी त्यांनी कन्सल्टन्सी प्रोव्हाइड केलेली आहे. ऑटो सेक्टरच्या संदर्भात बोलायचं झालं तर फियाट, महिंद्रा, जॉन डियर, गोदरेज, एम्बेसी अशा अनेक कंपन्यांना त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपर्ट म्हणून काम केलेलं आहे त्या कंपन्यांच्या समेत. त्यानंतर केंद्र सरकारची जी भारतमाला परियोजना आहे त्या अंतर्गत जो मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्कचा जो प्रकल्प आहे, जो आसाममधला सिलचर आणि कोईमतूर इथं उभा करण्यात आला, तर या प्रकल्पामध्येही त्यांचं योगदान राहिलेलं आहे. विशेषतः स्मार्ट सिटीचे जे प्रकल्प देशभरात चालू आहेत त्यातल्या अनेक प्रकल्पांवरती विनय कुलकर्णी यांनी फार महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. या पलीकडेही त्यांनी अनेक अभियांत्रिकीच्या अनेक आविष्कारांवरती काम केलेलं आहे, आपलं योगदान दिलेलं आहे. म्हणूनच ते आज एका अभियंत्यापासून ते टाटासारख्या कंपनीमध्ये उपसर व्यवस्थापक पदांपर्यंत त्यांनी आपली मजल मारलेली आहे.
म्हणजे ही एक फार मोठी अचिव्हमेंट त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेली आहे. आणि हे सगळं करत असतानाही एक ह्युमन बिईंग, एक चांगला माणूस म्हणून, एक चांगला कलाकार म्हणून विनय कुलकर्णी यांनी आपली ओळख जपलेली आहे. सगळ्या मित्रपरिवारामध्ये ते अतिशय फेवरिट आहेत. अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच मी विनय यांना विनंती केली की त्यांनी या भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत जल अभियांत्रिकी या विषयावरती आपल्याला माहिती द्यावी. कारण आपण बघतो की अनेक प्रकल्प पाण्यावरती उभे होतात. आपल्याला साधा जमिनीवरती एखादा पाया घालायचा तर आपल्याला किती कष्ट करावे लागतात. आणि पाण्याच्या खाली ना जमिनीचा अंदाज ना खोलीचा अंदाज, अशा ठिकाणी बेभरोशाच्या ठिकाणी अभियंते मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प उभे करतात, पूल उभे करतात, धरणं उभी करतात. ही कशा पद्धतीने उभी करतात, काय तंत्रज्ञान आहे, तर याविषयी त्यांनी आपल्याला सोप्या भाषेत आपल्याला अवगत करावं अशी त्यांना विनंती केलेली होती. आणि त्यांनी ती मान्य केली. याबद्दल त्यांना मी सुरुवातीला धन्यवाद देतो. विनय कुलकर्णी यांचं आलोकशाहीवरती आपणा सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि विनयना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. आज मी जल अभियांत्रिकीचा आविष्कार या विषयावर बोलणार आहे. आपणा सर्वांना जल या शब्दाची व्याप्ती माहिती आहे आणि त्याचे महत्त्वही सर्वश्रुत आहे. याला खूप जुना इतिहास आहे, ज्यामध्ये जगातील वेगवेगळ्या भागात मानवाने वेगवेगळे आविष्कार केले याची माहिती आपण आज घेऊया. सर्वप्रथम आपण पाण्याचा जन्म कधी झाला याच्यावर थोडासा विचार करूया. पृथ्वीचा जन्म सुमारे 4.54 अब्ज वर्षापूर्वी झाला. पृथ्वीवर पाण्याची उत्पत्ती कशी झाली याबद्दल अनेक सिद्धांत आहेत आणि हे 2 श्रेणीमध्ये मोडतात. एक तर पृथ्वीचा जन्म आधीपासून अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या आण्विक पूर्वसूचकांसह झाला आहे, किंवा लघुग्रह आणि धूमकेतू यांच्यासारख्या पाण्याने भरलेल्या अंतराळ खडकांनी ग्रहाच्या निर्मितीनंतर येथे पाणी आणले आहे. नासाच्या OSIRIX अंतराळयानाने साधारण सप्टेंबर 2023 मध्ये बेन्नू लघुग्रहाचे नमुने पृथ्वीवर आणले. नमुन्यांच्या विश्लेषणात पाणी आणि सेंद्रिय पदार्थ आढळले. पृथ्वीवरील बहुतेक पाण्यासाठी लघुग्रह जबाबदार आहेत किंवा असू शकतात असा आणखी एक संकेत मिळतोय. पाणी व्यवस्थापन हा विषय मनुष्याच्या उत्क्रांती इतकाच जुना आहे. आता मनुष्य प्राण्यांसाठी पाणी ही काही फक्त एक वस्तू नाही, तर दीर्घकाळ टिकून राहणारा एक बहुमूल्य आयुष्याचा अविभाज्य अंग होता. लाखो वर्षापूर्वी शिकारी व जंगलात राहणारे लोक, मानव, जंगली वनस्पती, जंगली प्राणी यांच्यावर तरुण होते, जे त्या भागातील पर्जन्यमानाच्या विविधतेवर अवलंबून होते. पण पाणी व अन्न पुरवठा मोठ्या समुदायासाठी अपुरा पडत होता. सुमारे 10,000 वर्षापूर्वी धान्य पिकवण्याच्या पद्धतीमध्ये जगाने गरजेनुसार केलेले बदल यामुळे काही समुदाय नद्यांच्या किनारी येऊन वसू लागले, ज्यामुळे या समुदायांना भूगर्भातील पाणीसाठा ही अन्नधान्य पिकवण्यासाठी वापर करता येऊ लागला. आणि त्यापुढे अन्नधान्य व त्यासाठी लागणारे पाणी याची उत्क्रांती होत गेली. या उत्क्रांतीमध्ये पाणी व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये अनेकविध असे नाविन्यपूर्ण बदल होत गेले, जसे सिंचन पद्धती असेल किंवा ड्रेनेज पद्धती असतील, पाणी उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याच्या पद्धती असतील, याला आपण लिफ्ट इरिगेशन असे म्हणतो. तसेच पाणी दूरवर पाठवण्याच्या पद्धती याला आपण वॉटर ट्रान्समिशन असे म्हणतो. तसेच पाणी साठवण्याच्या पद्धती, अशा अनेक गोष्टी विकसित केल्या गेल्या. अगदी 7व्या शतकात कावेरी नदीच्या पाण्याचा सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रामुख्याने वापर केला गेला अशी माहिती आपल्याला इतिहासात आढळते. आपण आता बघूया की देशात आणि जगातील आद्य प्रकल्प कोणते होते पूर्वीपासून आपल्याकडे, याची माहिती आपण थोडी घेऊया. रोमनांनी नदीवरून पाणी वाहून येणाऱ्या पुलाद्वारे, म्हणजे ज्याला आपण ॲक्वाडक्ट असे म्हणतो, इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून पाणीवहनाचे महत्वाकांक्षी काम रोमन लोकांनी केले व त्यामध्ये सातत्याने शतकानुशतके सुधारणा करत गेली. रोमने किंवा रोमच्या अभियंत्यांनी, वास्तुविशारदांनी शेकडो किलोमीटरहून अशा ॲक्विडक्टद्वारे पाणी शहरांसाठी वाहून आणण्याच्या अत्याधुनिक यंत्रणा आणल्या आणि आजही 2000 वर्षापासून त्या अव्याहत उभ्या आहेत. इसवी सन 7व्या शतकामध्ये पेरू प्रांतातील माझका बेसिनमध्ये भूगर्भातील पाणीसाठा हा एकमेव पाण्याचा स्रोत होता. त्या काळामध्ये जमिनीखाली जलवाहिन्या आणि कॅनॉलद्वारे कोरड्या प्रदेशामध्ये पाणी पाठवण्याची किमया केली. त्यामध्ये कॉर्क स्क्रू डिझाईन प्रणाली
द्वारे, चिमणी इनलेट्सद्वारे भूपृष्ठावरील वारे जमिनीखाली घेऊन त्यांचा कॅनॉलमधून पाणी वाहून घेऊन जाण्यासाठी उपयोग करून घेतला गेला. ही अभियांत्रिकी क्षेत्रातील एक मोठी उपलब्धी आहे असं म्हणायला लागेल. भारतामधील उदाहरण पाहिजे झाल्यास चांदबावडी ही बांधीव पायऱ्यांची जगातील सर्वात खोल विहिरीपैकी एक विहीर आहे. ही विहीर राजस्थानमध्ये असून अगदी थरच्या वाळवंटाच्या किनारी भागात वसलेली आहे. ही विहीर साधारण इसवी सन 10व्या शतकापासून त्या वाळवंटातील भागाला अविरतपणे पाणी पुरवठ्याचे काम करत आहे. या विहिरीला झिगझॅग पद्धतीच्या सुमारे 3,500 पायऱ्या आहेत किंवा 13 मजल्या इतक्या किंवा 100 फूट खोल असे आपण म्हणू शकतो. ही विहीर राजस्थानच्या राजस्थानसारख्या कोरड्या आणि वाळवंटी प्रदेशासाठी एक मोठे वरदान ठरलेले आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यातील सिंधू संस्कृतीने प्रथम शहरे वसवली इसवी सन पूर्व 2500 मध्ये. या शहरांमध्ये म्हणजेच या वसाहतींमध्ये पाण्याची आणि सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शहराभोवती विहिरी खणून प्रत्येक घराला पाणी मिळेल याची व्यवस्था केली गेली होती असे दाखले आढळतात. भारताच्या ईशान्येकडील भागामध्ये म्हणजेच आपण ज्याला आगरतला म्हणू, गुवाहाटी असेल, या भागामध्ये शहरे वगळता बऱ्याच ठिकाणी प्रत्येक कुटुंबाकडे एक छोटेसे तळे असते ज्यामध्ये ते कुटुंब बदक, मासे इत्यादी गोष्टी पाळून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. अशा प्रकारच्या पद्धतीमुळे तळ्यांचे आणि पाणथळ जागांचे रक्षण होते व अतिशय पर्यावरणपूरक व्यवस्था ही चालताना दिसते. पण शहरीकरणामुळे या पद्धतीचा ऱ्हास झपाट्याने होत आहे असे दिसते. इसवी सन 1880 साली जगातील पहिला कॉन्क्रीट आर्च डॅम म्हणजेच कमानीप्रमाणे दिसणारा डॅम, ज्याचे नाव 75 माइल्स डॅम आहे, हा हेनरी स्टॅनले यांनी बांधला. आर्च म्हणजेच कमानीप्रमाणे डिझाईनचा जगात प्रथमच इतक्या सुलभपणे वापर केला गेला. 3 गॉर्ज डॅम हा चीनमधील सर्वात मोठा पॉवर प्रोजेक्ट 22.5 गिगावॅट पॉवर तयार करतो. हा प्रकल्प यांगझी नदीवरील बहुउद्देशीय प्रकल्प आहे. तसेच शिवसागर प्रकल्प हा भारतातील पहिला महत्त्वाचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे. याची निर्मिती साधारण 1974 साली झाली. या प्रकल्पाने कृषी आणि पाणी पुरवठा यांच्या संबंधात विषयीच्या महत्त्वाच्या कामांसाठी उत्तम योजना निर्माण केल्या. त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती असलेले भाकरा नांदगल धरण हा प्रकल्प स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात पहिला मोठा प्रकल्प होता. त्याची सुरुवात साधारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे इसवी सन 1944 मध्ये झाली. म्हणजेच सतलेज नदीवर हा प्रोजेक्ट बांधावा अशी संकल्पना मांडण्यात आली 1944 साली आणि त्याचे काम सुरुवात झाले आणि टप्प्याटप्प्याने ते काम 1970 मध्ये पूर्ण झाले. हा आशिया खंडातील एकमेव डॅम होता जो 1500 मेगावॉट ऊर्जा निर्मिती करत होता. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाटांनी खूप मोठी दूरदृष्टी ठेवून साधारण 1910 ते 1930-40च्या दरम्यान धरणांची निर्मिती केली. पुण्याजवळील मुळा नदीवर मुळशी धरण बांधले. तसेच भुशी, भिरा, वळवण, ठोकरवाडी आणि शिरवटा अशी धरणे बांधून पुण्याजवळील मावळ प्रांतात तो सर्व भाग सुजलाम सुफलाम करून टाकला आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऊर्जा निर्मितीमध्ये एक मुहूर्तमेढ रोवली, जी भारताच्या दृष्टीने अतिशय मोठी गोष्ट आहे, अतिशय मोठा असा आविष्कार ठरला आहे. आजही ही धरणे आपल्या पूर्ण क्षमतेने ऊर्जा निर्मितीचे तसेच पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देण्याचे काम करत आहे. आपण आता जगातील या क्षेत्रातील मोठे संशोधक तसेच तज्ज्ञ यांनी काय काम केले आहे, काय कार्य केले आहे याचा थोडासा आढावा घेऊया. सर्वांना आपल्याला माहिती असलेले सर एम विश्वेश्वरय्या. महाराष्ट्रामध्ये कालवा पद्धतीने सिंचन करण्याच्या उत्क्रांतीमध्ये सर एम विश्वेश्वरय्या यांचा सिंहाचा वाटा आहे. यांनी फड पद्धतीने सिंचनाचा अभ्यास केला. सिंचनाच्या या पद्धतीचा अवलंब त्यांनी नीरा कालव्यावर 1904 साली सुरू केला. श्री विश्वेश्वरय्या यांनी भारतात अनेक अद्वितीय प्रकल्पांची निर्मिती केली, ज्यामध्ये मुंबई, पुणे या शहरातील पाणी पुरवठा प्रकल्प तसेच कृष्णराज सागर धरण, पुण्याचे खडकवासला धरण व असे अनेक प्रकल्प सिद्धीस नेले. त्यामुळे भारताला एक अद्वितीय तंत्रज्ञानामध्ये आणि अभियांत्रिकीमध्ये एक मानाचे स्थान मिळाले. यानंतर दुसरे तज्ज्ञ म्हटलं तर डॉक्टर श्री वीरभद्रन रामनाथन यांनी हायड्रो इलेक्ट्रिक सायकल आणि वातावरणातील बदल यावरील महत्त्वपूर्ण संशोधनाने जागतिक पाणी व्यवस्थापनावर मानवी हस्तक्षेपाचा परिणाम दाखवून दिला आणि शास्त्रीयदृष्ट्या तो मांडला. तसेच त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली. याची साऱ्या जगाने दखल घेतली. डॉक्टर जॉन ब्रिस्को यांनी जलसंसाधन व्यवस्थापन म्हणजेच वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट आणि जागतिक पाणी प्रश्न या विषयावर संशोधन करून महत्त्वाची माहिती आणि कार्य या क्षेत्राला दिले.
ते जागतिक बँकेवर वरिष्ठ सल्लागार म्हणून सेवा बजावतात. त्यानंतर भारतीय तज्ज्ञ जे आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यांनी एक अतिशय आमूलाग्र असा बदल राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात घडवून आणला, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंग. यांना वॉटरमॅन ऑफ इंडिया असे म्हटले जाते, म्हणजे जलपुरुष अशी उपाधी मिळालेली आहे. एक मुख्य जलशोधक, वातावरणाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ असून त्यांनी या विषयाशी संबंधित समाजसेवा ही सुद्धा केली. त्यांनी मुख्यतः राजस्थानमध्ये सुरू केलेल्या तरुण भारत संघ या संस्थेच्या वतीने अनेक जलसंवर्धन आणि संचयन प्रकल्पाचा आणि साधारण जनतेच्या जलसंवर्धनासाठी त्यांना मॅगासेसे अवॉर्डनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा संक्षिप्त मागोवा घ्यायचा झाल्यास त्यांनी 1985 साली एका छोट्या गावातून कार्याला सुरुवात केली. त्यांच्या समूहाने जवळपास 8600 पाझर तलावांची निर्मिती केली, ज्याद्वारे पाण्याची साचवणूक केली, दुष्काळाशी सामना करण्यासाठी तसेच कोरड्या काळासाठी, आणि जवळपास 1000 गावांना त्यांचे पाणी पुन्हा मिळवून दिले. तसेच जवळपास 5 नद्या पुनर्जीवित केल्या. आपण आता बांधकाम जमिनीवरचे, पाण्यातील आणि त्याविषयीच्या असणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावर कशी मात केली जाते याच्यावर थोडीशी चर्चा करूया. जल अभियांत्रिकीच्या निकषावर आधारित बरीच कामे या बांधकाम क्षेत्रात केली जातात. बऱ्याच प्रकारच्या बांधकामाच्या प्रकारामध्ये गगनचुंबी इमारती असतील, धरणे असतील, मोठमोठ्या इमारती असतील, ब्रिजेस असतील आणि अशा अनेक प्रकारचे बांधकामाचे प्रकार असतात. त्यामध्ये गगनचुंबी इमारतीविषयी जर हा प्रकारच्या बांधकामामध्ये शहरातील गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी जागेत उत्तम दर्जाचे काम देणे गरजेचे असते आणि त्यासाठी नाविन्यपूर्ण गोष्टींची सांगड घालावी लागते. त्यासाठी पाया म्हणजेच फाउंडेशन डिझाईन खूप काळजीपूर्वक करावे लागते. त्यामध्ये भूकंप व त्या संदर्भातले निकष म्हणजेच अर्थक्वेक फोर्सेस आणि वाऱ्याचा भार म्हणजे विंड फोर्स याचा खूप बारकाईने अभ्यास करून त्याचा अंतर्भाव करावा लागतो डिझाईन्समध्ये. नॉर्मल बिल्डिंगसाठी जिथे हार्ड स्ट्रॅटा आहे म्हणजे कठीण खडक आहे, जिथे पाया दणकट कठीण लागतो, जिथे दगड असतो तिथे नॉर्मल फाउंडेशन करता येते. पण जिथे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा नद्या आहेत ज्या वाहताना आपल्यासोबत गाळ वाहून आणतात, अशा ठिकाणी म्हणजेच जसं की दिल्ली असेल, उत्तर प्रदेश असेल, ईशान्येकडील भाग असतील, या प्रदेशामध्ये पाईल फाउंडेशन करावी लागतात. म्हणजेच त्या ठिकाणचा पाया खूप खोलवर न्यावा लागतो. टनेल या प्रकारामध्ये म्हणजेच बोगदा याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक तर उंच अशा भूभागाला छेदून जाणारे ज्यामधून वाहतूक केली जाते, अथवा पाण्याखालचे बोगदे ज्यातून वाहतूक अथवा पाणी घेऊन गेले जाते. यामध्ये सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे जिओलॉजी म्हणजेच भूगर्भातील पदरांची जडणघडण. कोकण रेल्वे करताना या प्रकल्पाच्या जिओलॉजीचा अभ्यास करून खूप सारे टनेल्स बांधून त्यातून रेल्वे नेलेली आहे. यामध्ये हिमालयन जिओलॉजी जी हिमाचल, पंजाब, हरियाणा व हिमालयाच्या भागात आढळते ही अत्यंत कठीण मानली जाते व खूप काळजीपूर्वक डिझाईन्स करावे लागतात. अलीकडील काळामध्ये उत्तर भागात काही टनेलची निर्मिती केली, ज्यामध्ये अटल टनेल हा खूप मोठा टनेल हिमाचल येथे बांधला. मोठा म्हणण्यापेक्षा आपण लांब टनेल असं म्हणतात, ज्याची लांबी साधारण 9 किलोमीटर आहे. कोणत्याही प्रकारच्या टनेल्समध्ये हवा कोंडण्याचा खूप मोठा धोका असतो, त्यामुळे टनेल्समध्ये व्हेंटिलेशनची सोय ही करावी लागते आणि ती अतिशय महत्त्वाची असते. तसेच खडक्यांमधील गॅप्समधून पाणी खूप मोठ्या प्रमाणावर झिरपते याचाही विचार करावा लागतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राउटिंग करावे लागतात आणि त्याची गळती थांबवावी लागते. काही टनेल्समध्ये जिओलॉजिकल परिस्थिती म्हणजेच काय माती आणि दगड यांचा विचार करून अस्तरीकरणाची म्हणजेच लाइनिंगची जाडी ठरवली जाते. टनेल्सला ठराविक अंतरावर ॲडिट्स ठेवावे लागतात, ज्यांच्या मार्फत हवा आत सोडली जाते. तसेच मेंटेनन्स व साधन सामग्री टनेलमध्ये पोहोचवण्यासाठी ॲडिट्सचा वापर केला जातो. काही वाहतुकीसाठी काढलेले टनेल्स म्हणजे डॅमच्या खालून घालवलेले असतात. अशा ठिकाणी जिओलॉजीचा खूप चांगला अभ्यास करून भूगर्भातील खडकांचा म्हणजेच मृदेचा अभ्यास करून टनेल्स जलरोधक म्हणजेच वॉटर टाईट करावा लागतो. असाच टनेल लोणावळा डॅमच्या साधारणपणे 75 ते 80 मीटर खालून घेऊन एक्सप्रेस वेला मुंबईला जाण्याचा जवळचा मार्ग शोधला आहे. त्याला मिसिंग लिंक प्रोजेक्ट असे म्हणतात. कोयना डॅमसाठी केलेले लेक टॅपिंग हा पण एक महत्त्वाचा आविष्कार मानला जातो. मोठमोठाले ब्रिज बांधणे हे अभियांत्रिकीमधील एक आव्हान असते. या पुलाच्या पियर्सचे डिझाईन म्हणजेच खांबाचा पाया हा खूप महत्त्वाचा विषय असतो. पाया जमिनीवर आहे की पाण्यात आहे यावर डिझाईन फिलॉसॉफी अवलंबून असते. जमिनीवर असेल तर भूकंपामुळे येणारे फोर्सेस, बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजेच जमिनीची वजन धारण क्षमता खूप काळजीपूर्वक तपासावी लागते. क्षमता खूप कमी असेल तर पाईल फाउंडेशन करावे लागते. हे फाउंडेशन जर पाण्यात असेल तर नदीच्या मध्यभागी असेल तर वेल सिंकिंग प्रणालीद्वारे फाउंडेशन केले जाते. तसेच भूकंपामुळे येणारे फोर्सेस
तसेच हायड्रोडायनामिक फोर्सेस म्हणजे पाण्याच्या वेगामुळे तयार झालेले फोर्सेस, पाण्याच्या प्रवाहामध्ये पिलर आणि भोवऱ्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह होतो आणि पिलरजवळ खूप मोठा खड्डा पडतो, त्यामुळे यासाठी स्काऊर डेप्थ एस्टिमेशन करून मगच पिलर फाउंडेशन करावे लागते। त्यामध्ये याप्रमाणे पाण्यामध्ये वापरण्यात येणारा कॉन्क्रीटचा ग्रेड हा देखील वेगळा असतो व जमिनीवर वापरण्यात येणारा कॉन्क्रीटचा ग्रेड हा पण वेगळा असतो। जिथे कमी वेळेमध्ये एखाद्या पुलाचे काम करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करायचा असतो अशा ठिकाणी क्विक सेटिंग सिमेंट वापरले जाते, ज्यामुळे कॉन्क्रीट लवकर कठीण होते, जे सर्वसाधारणपणे 28 दिवसात होत असते। मोठमोठाले कॉन्क्रीटचे डॅम बांधताना मास कॉन्क्रीटिंग करावे लागते, तेथे काही विशेष तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो। यामध्ये कॉन्क्रीटमध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते व त्यामुळे कॉन्क्रीटला खूप साऱ्या भेगा पडतात, त्यामुळे अशा प्रकारच्या मास कॉन्क्रीटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ मिसळला जातो व कॉन्क्रीटचे वाढलेले तापमान जे असते ते कमी केले जाते। जमिनीवर पूल बांधणे तुलनात्मकदृष्ट्या सोपे असते, पण पाण्यावरील पूल बांधणे थोडेसे कठीण असते। अशा प्रकारचे पूल बांधताना नद्यांचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागतो। या नद्या गुगलवरून निरीक्षण केल्यास त्या नद्यांना खूप सारे वेटोळे पडलेले दिसतात व या नद्यांचे उतार देखील खूप कमी असतात। अशा नद्या आपले पात्र नेहमी बदलतात, यालाच अभियांत्रिकी भाषेमध्ये मॉर्फॉलॉजिकल चेंजेस असे म्हटले जाते। साधारणपणे अशा प्रकारच्या नद्या आपल्याला नॉर्थ ईस्ट भागामध्ये दिसतात, म्हणजे ईशान्येकडील भागातील ज्या नद्या आहेत त्या भागातील नद्यांमध्ये अशा प्रकारचे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस झालेले दिसतात। अशा नद्यांचा जवळपास 100 ते 150 वर्षापूर्वीपासून होत असलेल्या बदलांचा, तसेच हवामानाच्या बदल, पिकामधील बदल, वृक्षसंपदेतील बदल, प्राण्यांचे स्थलांतर, डोंगरावरील बांधकामे व त्यासाठी तोडलेले डोंगर, खाणकाम इत्यादी गोष्टींचा झालेला नदीवर परिणाम याचा अभ्यास करून नदी कुठे, कशी आणि किती पात्र बदलेल याचा अंदाज काढला जातो आणि मग पुलाचे प्लॅनिंग आणि डिझाईन केले जाते। आजकाल शहर सुधार योजना, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, स्मार्ट सिटीचे वेगवेगळे प्रकल्प आपण पाहतो, ज्यामध्ये नगरवासियांचा हॅपीनेस इंडेक्स वाढवणे तसेच नद्यांचे संवर्धन करणे असा असतो। यामध्ये नदी किनाऱ्यावर वेगवेगळे सुशोभीकरण केले जाते, जसे लोकांना फिरण्यासाठी पदपथ करणे, वेगवेगळ्या फुलांची झाडं लावणे, बसण्यासाठी वेगवेगळे थीमचे बाग बसवणे, फिरता फिरता खाण्यासाठी छोटे छोटे हॉटेल्स, स्टॉल्स याचे प्लॅनिंग करणे, सायकल ट्रॅक करणे, आईस्क्रीमची दुकाने, वेगवेगळ्या प्रकारचे थीम लाइटिंग करणे, नदीतील पाण्यात बोटिंगची सुविधा, अशा अनेक प्रकारचे गोष्टी तिथे गोष्टींचं प्लॅनिंग केलं जातं। यामध्ये वॉटर स्पोर्ट्सही असतात, म्युझिकल फाउंटेन्स असतात, अशा प्रकारची डेव्हलपमेंट्स इथे केली जाते, जेणेकरून गावातील असतील, शहरातील आजूबाजूचे लोक असतील आपला वेळ आनंदात घालवतील। पण ही सर्व सुधारणा करताना नदीचा अभ्यास करणे सर्वात गरजेचे असते। रिव्हर वॉटर बिहेवियरचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो, म्हणजेच प्रोजेक्ट फिजिबिलिटी सर्वप्रथम तपासली जाते, ज्यामध्ये टेक्निकल फिजिबिलिटी म्हणजे तांत्रिकदृष्ट्या प्रोजेक्ट फिजिबल आहे का हे तपासले जाते, ज्यामध्ये नदीचा प्रवाह, त्याची हाय फ्लड लेवल असेल, पूररेषांचे निकष इत्यादी गोष्टी तपासल्या जातात। तसेच नवीन रिव्हरफ्रंटमुळे शहराजवळील जमिनीची अनावश्यक धूप कमी होते का, नदीचे किनारे स्टेबल राहतात का, पाण्याच्या वेलोसिटीमध्ये काही फरक पडतो का, हे सारे निकष तपासले जातात व मग प्रोजेक्ट टेक्निकली फिजिबल होतो। या प्रोजेक्टमध्ये पाण्यातील मासे व इतर जलचर प्राण्यांचे नुकसान तर होत नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते। अशा प्रोजेक्ट्समध्ये आजकाल खूप सारे कॉन्क्रीट वापरल्यामुळे एकंदरीत नदी किनाऱ्याचे तापमान वाढलेले दिसते व रिव्हरफ्रंटवर फिरतानाची जाणीव होते, त्यामुळे पर्यावरण पूरक मटेरियलचा वापर करणे आवश्यक बनले आहे। फायनान्शियल फिजिबिलिटीमध्ये जितके पैसे प्रकल्पासाठी खर्च केले जातात त्याचा परतावा होतो का, त्यासाठी वॉटर स्पोर्ट्स, दुकाने, म्युझिकल फाउंटन्स, हॉटेल्स यामधून किती रेव्हेन्यू जनरेट होतो व शासनासाठी एकंदरीत प्रोजेक्ट फायद्याचा आहे का याचा अभ्यास केला जातो। आता आपण जल अभियांत्रिकीच्या कोणकोणत्या शाखा आहेत, ज्यामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम घेतले जातात याचा थोडासा आढावा घेऊया। जल अभियांत्रिकी याचा आवाका खूप मोठा आहे, त्यामध्ये पुढील शाखा येतात ज्यामध्ये जल अभियांत्रिकीचे वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण केले जातात। सर्वात पहिले डिप्लोमा सिव्हिल, या शाखेमध्ये बेसिक शिक्षण दिले जाते, ज्यामध्ये फ्लुइड मेकॅनिक्स आणि वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगची माहिती दिली जाते, जी अतिशय महत्त्वाची असते। सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेमध्ये म्हणजे ज्याच्यातून बॅचलर्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग ही डिग्री मिळते, या शाखेमध्ये जल अभियांत्रिकीचे काही विषय शिकवले जातात, त्यामध्ये पुन्हा फ्लुइड मेकॅनिक्स असेल, हायड्रॉलॉजी असेल, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग असेल, पोर्ट्स अँड हार्बर्स असतील इत्यादी विषयांची ओळख करून दिली जाते। हायड्रॉलॉजी ही शाखा पाऊस, जमिनीवरील पाणी आणि भूगर्भातील पाणी, पाण्याचे पृथ्वीवरील त्याचे डिस्ट्रीब्युशन, त्याची मुवमेंट हे ॲस्पेक्ट्स कव्हर केले जातात। हायड्रॉलिक्स
या शाखेमध्ये कॅनॉलचे डिझाईन्स, त्याची पाईपलाईन्स, पूर संरक्षक संरचना म्हणजे फ्लड कंट्रोल स्ट्रक्चर्स अशा प्रकारची कामं करण्यासाठी पाण्याच्या यांत्रिकी गुणांचा अभ्यास केला जातो व या शाखेमध्ये हे सगळे आस्पेक्ट्स कव्हर केले जातात. त्यानंतर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजे जलसंसाधन अभियांत्रिकी या अभ्यासक्रमामध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या जलसंपदेच्या व्यवस्थापनाचा म्हणजे सस्टेनेबल मॅनेजमेंट आणि त्याचे नियोजन, विकास आणि पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापन, जलसिंचन प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प असे विषय शिकवले जातात. कोस्टल इंजिनिअरिंग किंवा मराईन इंजिनिअरिंग त्याला आपण तटीय अभियांत्रिकी असे म्हणतो. या प्रकारच्या अभ्यासक्रमामध्ये समुद्र किनाऱ्यावरील अथवा समुद्रातील प्रकल्पांसाठी लागणारे नियोजन, डिझाईन व कन्स्ट्रक्शन तसेच लाटांमुळे होणारी धूप यामुळे निर्माण होणारी पूर परिस्थिती याचा अभ्यास केला जातो. तसेच तटीय भागाचा शाश्वत विकास याचा समावेश केलेला असतो. पर्यावरण अभियांत्रिकी म्हणजे ज्याला एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असे म्हणतो. यामध्ये वैज्ञानिक दृष्टीने इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्स वापरून पाण्याची, हवेची तसेच मातीच्या गुणवत्तेची रक्षण करणे, तसेच सांडपाण्याचे शुद्धीकरण आणि दूषित झालेल्या भूभागावर काय करता येईल याच्यावर उपाय शोधले जातात. वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन इंजिनिअरिंग या शाखेमध्ये वॉटर सप्लाय तसेच ड्रेनेजच्या प्रोजेक्ट संदर्भातील डिझाईन्स, त्याचे कन्स्ट्रक्शन, जलशुद्धीकरण प्रकल्प, पाणी पुरवठ्याचे तसेच ड्रेनेज नेटवर्कचे जाळे या संदर्भातील अभ्यासक्रम शिकवले जातात. सिंचन अभियांत्रिकी म्हणजेच इरिगेशन इंजिनिअरिंग यामध्ये शेतीसाठी केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा व त्या संदर्भातील स्ट्रक्चर्स म्हणजेच कॅनॉल, धरणे आणि तलाव या संदर्भातील विषय पूर्ण केले जातात. पण हे सगळे करण्यासाठी काही बेसिक गोष्टींची माहिती आवश्यक असते, जसे माती संदर्भातील माहिती, जिओलॉजी म्हणजेच भूगर्भातील खडकांची व त्यांच्या संरचनेची माहिती आवश्यक असते. आजकाल सर्व उपरोक्त विषयामध्ये रिमोट सेन्सिंग आणि GIS या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. वरील शाखांचा अभ्यास केल्यास, हे सगळे कोर्स पूर्ण केल्यास शासनाच्या म्हणजेच राज्य शासनाच्या असेल किंवा केंद्र शासनाच्या असेल अशा बऱ्याच भागामध्ये आपल्याला सेवा देता येऊ शकते आणि त्यासाठी MPSC, UPSC अशा परीक्षा द्याव्या लागतात. राज्य शासनाचा विचार केला तर यामध्ये साधारणपणे पाटबंधारे विभाग, त्याच्यामध्ये अभियंता, कृषी विभागामध्ये अभियंता या पदावर काम करता येते. म्युनिसिपल कॉर्पोरेशन्समध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये सेवा देता येते. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून सेवा देता येऊ शकते. तसेच केंद्र शासनामध्ये जलसंसाधन शाखा म्हणजेच वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये सेवा देता येऊ शकते. सेंट्रल वॉटर कमिशन म्हणजे CWC यामध्ये सेवा देता येऊ शकते. CW&PRS म्हणजे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन मध्ये सायंटिस्ट म्हणून सेवा देता येते. इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर म्हणून सेवा देता येऊ शकते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी म्हणजे समुद्रासंदर्भातील जिथे डिझाईन्स केले जातात, जिथे रिसर्च केला जातो अशा इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला सेवा देता येऊ शकते. नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी म्हणजे NRSA जी हैदराबादमध्ये आहे या संस्थेमध्ये सुद्धा सेवा देता येऊ शकते. नॅशनल वॉटर अकॅडमी तसेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामान शाखा या भागामध्ये सुद्धा सेवा देता येऊ शकते. CWPRS मध्ये मोठ्याल्या प्रोजेक्टमध्ये खूप सारी आर्थिक गुंतवणूक करण्याआधी त्या प्रोजेक्टचे म्हणजे त्या प्रकल्पाचे छोटे मॉडेल्स तयार करून त्यावर होणारा परिणामांचा अभ्यास करून मग प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम करण्याचा निर्णय म्हणजे टेक्निकल फिजिबिलिटी पाहून घेतला जातो. त्यामुळे राष्ट्राचा पैसा व वेळ वाचण्यात खूप मोठी मदत होते. यामध्ये नद्या, धरणे, पोर्ट किंवा बंदरांचे छोटे मॉडेल्स करून त्यावरील परिणामांचे सिम्युलेशन केले जाते. वरील संधी व्यतिरिक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप साऱ्या नोकरीच्या संधी आजकाल उपलब्ध होत आहेत, ज्यामध्ये देशातील छोट्या मोठ्या कंपन्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संधी मिळतात. यामध्ये अपार परिश्रम आणि कष्टांची गरज असते. सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणीय बदल. ह्या विषयावर थोडीशी याच्यावर चर्चा करूया. आपण आजकाल बघतोय की शहरामध्ये प्रचंड पूर येतात. त्यामध्ये हिमाचल असेल, हिमालयन भागामध्ये पुरामुळे होणारे भूस्खलन बघतोय. दुष्काळ परिस्थिती आणि वातावरणात होत असलेला बदल या गोष्टी देशाच्या दृष्टीने फार गंभीर होत चाललेल्या आहेत. त्यामुळे जल अभियांत्रिकी हा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला आहे, ज्यामध्ये खूप सारा अभ्यास व संशोधनाची गरज आहे, ज्यातून मानव जातीचे कल्याण होईल. या सर्व समस्यांचे कारण म्हणजे वातावरणीय बदल. शाश्वत विकासाची या जल अभियांत्रिकी या शाखेची सांगड घालायची असेल तर वातावरणीय बदल म्हणजे क्लायमेट चेंजचा सखोल अभ्यास व त्याचा जल अभियांत्रिकीवरील परिणाम व त्यावरील दीर्घकालीन उपाययोजना याची फार गरज आहे.
शहरांच्या विकासाचे नियोजन करायचे असेल तर त्या नियोजनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जलसंसाधन शाखा या शाखेद्वारे शहराजवळून जाणाऱ्या नद्यांसाठी पूररेषा आखण्याचे खूप मोठे काम केलेले आहे। या पूररेषांमध्ये निळी पूररेषा म्हणजे 25 वर्षांनी येणाऱ्या पुराची रेषा, लाल पूररेषा म्हणजे 100 वर्षांनी येणाऱ्या पुराची व्याप्ती सांगणारी रेषा हे होय। आज या पूररेषांमध्ये वातावरणीय बदलामुळे वाढीव पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन बदल करणे आवश्यक आहे। आपण ही नदीकाठच्या भागात जर घर घेत असू तर अशा पूररेषांची माहिती घेऊन मगच घर घेण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे। ही माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते व सहजरित्या याचा अभ्यास करता येतो। या वातावरणातील बदलामुळे आजकाल खूप कमी वेळात खूप जास्त तीव्रतेचा पाऊस पडू लागलाय। आता 2005 पासून आपण ही परिस्थिती अनुभवत आहोत। त्यामुळे शहरात आणि गावात हाहाकार झालेला दिसतोय। याचे आणखी एक कारण म्हणजे सर्वत्र कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे जमिनीमध्ये पाणी झिरपण्याची प्रक्रियाच नाहीशी झाली आहे। त्यामुळे छपरावर रस्त्यावर पडणारे पाणी न झिरपताच पूर्ण वेगानेशी रस्त्यावर वाहू लागते। त्यामुळे सर्वांना पूर परिस्थितीचा वेळोवेळी सामना करावा लागत आहे। त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक उत्तम पर्याय आहे। तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे हे देखील गरजेचे आहे, ज्यामुळे पावसाचे पाणी कुठेतरी अडवता येईल। रेन वॉटर हार्वेस्टिंगचे देखील खूप प्रकार आहेत। त्यासाठी पाणी जमिनीत खोलवर जिरवल्यास जमिनीतील जलसाठ्यांचे पुनर्भरण होण्यास मदत होते। पण यासाठी शासन स्तरावर हायड्रोजिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स करून जमिनीत किती खोलवर किती पाण्याची साठवणूक करता येते याची शास्त्रीय दृष्ट्या माहिती काढता येते। तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी पावसाळी गटारांमध्ये पाणी जिरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय केल्यास सतत येणारे पूर टाळता येऊ शकतात। कॉन्क्रीटऐवजी जिथे शक्य आहे तिथे पर्यावरणपूरक बांधकामे केल्याने देखील याच्यावर मात करता येऊ शकते। शासनाच्या अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रात साधारण 10 ते 30% पावसाची वाढ बऱ्याच भागात सांगितली आहे व त्यानुसार उपाययोजना देखील प्रगतीपथावर आहेत। वातावरणातील तापमान वाढ आजकाल आपण काही वर्षापासून वातावरणातील बदलाचे परिणाम अनुभवत आहोत। देशातील समस्या केवळ वाढत्या तापमानापुरती मर्यादित नाही तर अभ्यासातून असे दिसून आले की किनारपट्टीवरील शहरांमध्ये उष्णतेपासून बचाव करणारी आर्द्रता घटत आहे। मान्सूनला विलंब आणि कोरडेपणा यामुळे असह्य होतोय उन्हाळा असं चित्र सगळीकडे दिसतंय। समुद्र पातळीची वाढ होताना दिसते। जवळपास या विषयाचा अभ्यास करताना साधारणपणे काही एजन्सीजने 12 बंदरांचा अभ्यास केला आणि समुद्राच्या लाटांच्या उंचीमध्ये काय फरक पडेल याचे निकष मांडले। हा अभ्यास 2050 व 2100 सालचे भाकीत करतो। सर्वसाधारण मध्यम पातळीचा सिनेरिओ पाहता मुंबईच्या किनाऱ्यावरील लाटांमुळे समुद्र पातळीत साधारणपणे 2050 साली 210 मिलीमीटरनी वाढ होईल आणि 2100 साली 502 मिलीमीटरनी वाढ होईल असे अनुक्रमे सांगितले गेलेले आहे। तसेच जवळपास 29,216 मीटर स्क्वेअर पर किलोमीटर इतका भूभाग पाण्याखाली जाईल असा अंदाज काही मॉडेल्सद्वारे सांगितला आहे। या अभ्यासावरून पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्याचा जास्त भूभाग पाण्याखाली जाईल, कारण पश्चिम किनाऱ्यावरील समुद्र सपाटीची उंची जास्त प्रमाणात वाढणार आहे पूर्व किनारपट्टीपेक्षा। यावर मात करण्यासाठी काही उपाययोजना दिल्या आहेत। त्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका साधारणपणे 135 लिटर पाणी एका व्यक्तीला दर दिवसाला पुरवले जाते। या 135 लिटर पुरवलेल्या पाण्याचा 80% भाग हा सांडपाण्यामध्ये परावर्तित होतो, म्हणजेच 108 लिटर पाण्याचे सांडपाण्यामध्ये रूपांतरण होते, ज्यामध्ये अंघोळ असेल, पाणी भांडी धुणे असेल, कपडे धुणे असेल। हे 108 लिटर पाणी पाईपमधून जाऊन त्याचे ट्रीटमेंट प्लांटमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये शुद्धीकरण केले जाते। आज या शहरामध्ये एक स्वतंत्र पाईपलाईन टाकून त्यामधून प्रक्रिया केलेले सांडपाणी पुन्हा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन विचाराधीन आहे, जेणेकरून सांडपाण्याचा पुरेपूर वापर केला जाईल व पाण्याचा अपव्यय टाळता येईल। तसेच आपल्या रोजच्या वापरातील नळ हे फोम टाईपचे वापरल्याने साधारणपणे 80% पाण्याची बचत होईल। तसेच स्प्रे टाईप जर वापरले 70% पाण्याची बचत होईल। तसेच इतर वॉटर एफिशियंट फिक्चर्स आजकाल उपलब्ध आहेत, ते वापरले साधारणपणे 30 ते 40% पाण्याची बचत होईल। गार्डनमध्ये ड्रिप इरिगेशन किंवा स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम वापरताना मॉइश्चर सेन्सर म्हणजेच एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीसाठी अथवा झाडासाठी मातीमध्ये जितके बाष्प लागेल म्हणजे जितके पाणी लागते तितकेच पाणी इरिगेशन सिस्टीम मधून घेतले जाईल, ज्यामुळे गार्डन बागेसाठी लागणाऱ्या पाण्याची साधारण 30 ते 40% बचत करता येईल। शहरातील पूरविषयक अडचणी येऊ द्यायच्या नसतील तर शहरामधून वाहणारे नैसर्गिक नाले आहेत ते त्यांना जपावे लागणार आहे। त्यांच्या सीमा निश्चित करून त्यांना बांध घातल्याने त्यामध्ये कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची प्रत्येकाने
तसेच शासनाने आपली नैतिक जबाबदारी असे समजून या विषयावर काम करावे लागेल. नाले जसेच्या तसे म्हणजेच कोणत्याही प्रकारचे कॉन्क्रीटचे अस्थिरीकरण म्हणजेच लाइनिंग न करता वाहू द्यावे. त्यामुळे पाण्याच्या वेगामुळे नुकसान होणार नाही. नाल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सांडपाणी किंवा घनकचरा न सोडणे ही अतिशय महत्त्वाची गरज आहे. जर एखाद्या गावात शहरात तळी किंवा मोठमोठाले तलाव असतील तर ही तळी एकमेकाला जोडल्यास शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून शहरातील पूर परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी याचा खूप मोठा हातभार आपल्याला लागू शकतो. अतिवृष्टी तसेच पुरामुळे वाहून जाणारे लाखो लिटर पाणी किंवा लाखो क्युबिक मीटर पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे वळवून दुष्काळग्रस्त भागाकडे वळवल्यास अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे तसेच अल्पवृष्टीमुळे होणारे राज्यातील पिकांचे नुकसान, शेतीचे नुकसान कित्येक पटीने कमी करता येईल. याची सरकारी पातळीवर सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास हे सर्व कमी करता येईल. या पद्धती अवलंबल्यास आपला देश नक्कीच सुजलाम सुफलाम होईल. धन्यवाद. विनय, मनापासून धन्यवाद. तू वेळ काढून आज आलोकशाहीसाठी डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये जल अभियांत्रिकी या विषयावरती व्याख्यान दिलंस. याबद्दल मी तुझा मनापासून आभारी आहे. आलोकशाहीच्या सर्व दर्शकांच्या वतीनं सुद्धा मी तुला धन्यवाद देतो. मित्रहो, हे होते अभियंते विनय कुलकर्णी, जे जल यांत्रिकीमधले एक तज्ज्ञ म्हणून आज देशभरात ओळखले जातात. त्यांनी आपल्यासाठी आज जल अभियांत्रिकी या विषयावरती व्याख्यान दिलं. डॉक्टर भालचंद्र काकडे यांच्या स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत आज ते आपल्या समवेत आले. आपणही सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात, याबद्दल मी आपल्या सर्वांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. मला खात्री आहे की आजचं व्याख्यानसुद्धा आपल्याला आवडलं असेल. अनेक वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्यानं या वाहिनीवरती आहेत, तीसुद्धा आपण आवर्जून पहा. नक्कीच काहीतरी चांगली माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्याला त्यातून ती माहिती होईल अशी मला खात्री आहे. आपल्याला हे कार्यक्रम आवडले असल्यास आपण जरूर लाईक करा, शेअर करा आणि आलोकशाही वाहिनीला सबस्क्राईबसुद्धा करा अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.